चला आज आपण ओले बोंबीलची भाजी बनवूया. त्यासाठी इथे काही ओले बोंबील घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे एक पॅन घेऊया. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल छान गरम झालं की मग आलं, लसूण आणि मिरची जी आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं ते घालूया आणि त्याचा थोडासा कच्चापणा जाईल एवढं परतून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालूया. तोही छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. इथे टॅमॅटो आपला छान बघू शकता तुम्ही शिजलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे आहे शेंगा, शेकटाची शेंगा आणि एक बटाटा जो बारीक कापून घेतलेला आहे. आधी आपण हे भाजी आहे ते शिजवून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये बोंबील घालणार आहोत, कारण बोंबील हे खूप मऊ असतात आणि ते पटकन शिजतात. बटाटे आणि शेंगा शिजायला वेळ लागतील, त्याच्यामुळे ते बोंबील फुटून जातील. म्हणून आधी आपण हे भाजी शिजवून घेऊया, त्यानंतर त्याच्यामध्ये बोंबील घालूया. त्याच्यासाठी आधी आपण सर्वात प्रथम आपले बेसिक मसाले ॲड करूया, जसं की हळद, मसाला, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि छान सगळी भाजी एकत्र मिक्स करून घेऊया. आणि मसाला खाली लागू नये म्हणून थोडं पाणी घालून जेवढी तुम्हाला ग्रेव्ही ठेवायची आहे तेवढं पाणी घालूया आणि छान आपण वाफेवर त्याला झाकण घालून शिजवून घेऊया. इथे बघू शकता तुम्ही आपले बटाटे जवळजवळ 80% एवढे शिजलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बोंबील घालायचे आहे आणि बोंबील घालायचे आणि हलक्या हाताने मिक्स करायचे, नाहीतर मग ते फुटतात, कारण की ते खूप मऊ असतात, नरम. छान मिक्स करून झाले की मग त्याला एक उकळी यायला द्यायची वाफेवर आणि मग आपली झटपट होणारी अशी बोंबील, बटाट, शेंगा अशी भाजी तयार आहे. त्यात आपण आंबटसाठी चिंचेचं कूळ घालूया. तुम्ही कोकम, आंबोशी जे तुम्हाला आवडत असेल ते घाला. मी तर चिंच घालते. वरून छान भरपूरशी कोथिंबीर घालूया आणि गरमागरम भाजी भाताबरोबर खायला सर्व करूया. रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.